नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी. राजद्रोहाचं कलम तुर्तास स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. 2014-2019 दरम्यान देशद्रोह कायद्याअंतर्गत 326 गुन्हे, केवळ 6 दोषी. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र. खलिस्तावादांचं स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. मिरजेत खासगी सावकारावर तक्रार करणाऱ्या फिर्यादीवरच प्राणघातक हल्ला. 2 हल्लेखोर फरार. जोखमीच्या जीवाला धोका. पोलिसात गुन्हा दाखल. कुस्ती, कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांना आणखी अच्छे दिन. बक्षिसासाठी 1 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगलीत घोषणा. इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन. राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं. बाळा नांदगावकरांची पत्रकारांना माहिती. दरम्यान हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करते तीच राज्यात मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. पुण्यातील धक्कादायक घटना. 11 वर्षांच्या मुलाला आईबापाने कोंडलं. 22 कुत्र्यांसोबत 730 दिवस. 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. 2 वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम. राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत, पण भाजप राज ठाकरेंना काम झालं की वाऱ्यावर सोडेल. नीलम गोऱ्हे. अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणात ड्रॉप आणि पास करणारे 2 नेते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे इस्लामपूर येथे वक्तव्य. रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मिरजेत खासगी सावकाराच्या वर तक्रार करणाऱ्या फिर्यादीवर प्राणघातक हल्ला. 2 हल्लेखोर हल्ला करून गेले पळून. जोखमीच्या जीवाला धोका. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय मधुकर मिरजकर, वय वर्ष 47, राहणार शनिवार पेठ, सतारमेकर गल्ली, हे पिरजादे प्लॉट येथील JK हॉल जवळून चालत जात असताना एका मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी कटर हत्याराने हल्ला करून संजय मिरजकर यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी संजय मिरजकर यांना लाथ मारून खाली पाडले आणि धारधार कटरने पाठीवर वार करून जखमी केले. हल्ला केल्यानंतर दोघे हल्लेखोर मोटरसायकलवरून पळून गेले आहेत. जखमी संजय मिरजकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठीवर 6 ठिकाणी वार हल्लेखोरांनी केले. या प्रकरणी संजय मिरजकर यांनी संतोष कोळी, शंतनू कोळी, जितेंद्र ढोले, शैलेश ढोले, विजय पाटगावकर, उदय गोरे, सुरेश लांडगे यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. 2019 रोजी या 7 जणांच्या वर जखमी संजय मिरजकर यांनी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग म्हणत धरून यांनी हल्ला केल्याची तक्रार संजय मिरजकर यांनी केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. मी संजय मधुकर मिरजकर, राहणार शनिवार पेठ, सतारमेकर गल्ली, मिरज. काल दिनांक 9 रोजी विजापूरला गेलो असता यायला मला रात्री 11:30 वाजले. मिरजेत शास्त्री चौकात उतरून
मी महाराजा पेप्सीच्या त्या गल्लीतून जात होतो. अज्ञात मोटरसायकल स्वारांनी दोघांनी येऊन मला पाठीमागून लाथांनी मारले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी 6 ठिकाणी वार केले. काय तर याच्या मागं मला माझ्या जे सावकारकीबद्दल मी तक्रार केली होती त्या लोकांवर संशय आहे. आणि त्यावेळेला मी तक्रार दिली तेव्हापासून बरेच लोक म्हणतात की हे लोक तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे. आणि तसंच काहीतरी घडलं असेल असं मला वाटतं. लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांना शिक्षा व्हावी माझी इच्छा आहे. पाठीमागून माझ्या पाठीवर 6 ठिकाणी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. काय आणि हा मला जीवाला माझ्या धोका आहे. तर पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करून मला न्याय मिळावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करू शकते तीच राज्यात मुख्यमंत्री होते, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली आहे. राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता आहे. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करते तीच राज्यात मुख्यमंत्री होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर अजितदादा हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशातील 22 राज्यातील 42 संघ आणि 900 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि कुस्ती खेळासाठी यापुढे 1 कोटी रुपये प्रत्येक स्पर्धेला दिले जातील, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. काही जण अल्टिमेटम देतात, हे योग्य नाही. आज राज्याचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण होते, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या राज्याचे नेतृत्व केलं. कोणी राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर, घटनेच्या बाहेर, संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अल्टिमेटमची भाषा कोणी देऊ शकत नाही. हुकुमशाही राज्य नाही, ही लोकशाही आहे. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली चांगली राहण्यासाठी कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. जातीय सलोखा कसा राहील, समज गैरसमज कसे निर्माण होणार नाहीत, विषमता कशी होणार नाही, हा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तशा पद्धतीनं काम राज्य सरकारची पोलीस यंत्रणा करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री शांतता राखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांच्यावर कारवाई होते. सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलं नाही असं त्यांचं. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहिती आहे. आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण बोलून दाखवतो. कालच मी एका सभेमध्ये ते बोलून दाखवलेलं आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर 145 आमदार जी व्यक्ती स्वतःच्या पाठीची उभी करू शकते ती व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होते. कायद्यानी, घटनेनी, लोकशाहीमध्ये हे त्रिवार सत्य आहे. त्याच्यामध्ये कुणी काही सांगितलं तर अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं, सांगण्याचा अधिकार किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा आहे. त्याला कुणी नाकारणार नाही. पण हे सगळं होत असताना आज कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे. आणि ह्या अशा पद्धतीनं काम करत असताना काही अल्टिमेटम देतात, हेही बरोबर नाही. शेवटी राज्य कारभार आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललाय. मागं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील किंवा विलासराव देशमुख असतील, सुशील कुमार शिंदे असतील, वेगवेगळ्या मान्यवरांनी ह्या राज्याचं नेतृत्व केलेले गेले अनेक वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आणि हे पाहत असताना त्यामध्ये कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर, घटनेच्या बाहेर, संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. ते कुणी जाऊ शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता पण अल्टिमेटमची भाषा हे कोणी देऊ शकत नाही. हे हुकुमशाही राज्य नाही आहे, ही लोकशाही आहे. आपल्याला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण मतं मांडत असताना 2 समाजामध्ये जर जातीय तेढ निर्माण होणार असेल, माझ्या इथल्या काही स्टेटमेंटमुळं, माझ्या इथल्या काही वक्तव्यामुळं
समाजामध्ये धुळी माजणार असेल तर माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलीस खात्याला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि कुस्तीच्या स्पर्धांसाठी यापुढे 1 कोटी रुपयाचा निधी दिला जाईल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि कुस्ती या खेळाच्या स्पर्धांसाठी यापुढे 1 कोटी रुपयाचा निधी दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी अजितदादा पवार हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत 22 राज्यातील 42 संघ आणि 900 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 5 दिवस चालणार आहे. मागील 2 वर्ष कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा घेत आल्या नव्हत्या, मात्र यापुढे मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुका आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलाच्या साठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे. नाही, ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगतोय की ही व्हॉलीबॉलची 2022ची स्पर्धा इथं होतीये. प्रतीक पाटलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. 22 पुरुषांचे संघ संपूर्ण देशातनं सहभागी झालेले आहेत. 550 खेळाडू आहेत. महिलांचे 20 संघ सहभागी झालेले आहेत. 400 खेळाडू आहेत. आणि रोज सकाळी अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 5च्या पुढं अशा या स्पर्धा होणार आहेत. एकूण 4 तुम्ही बघितलेत ग्राउंड आहे. तसं बघितलं तर पहिल्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरच्या परिसरामध्ये जसं काही भागामध्ये कुस्ती अतिशय लोकप्रिय असते, काही भागात कबड्डी असते, काही भागामध्ये खो खो असतो, काही भागामध्ये वेगवेगळे खेळ लोकप्रिय असतात, तसं ह्या भागामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा ह्या नेहमीच लोकप्रिय राहिलेल्या आहेत. आणि आता ती जबाबदारी राज्याची प्रतीकनं स्वीकारलेली आहे आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था इथं केलेली आहे. मी मगाशी भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की राज्य सरकारने जाणीवपूर्वक तालुका क्रीडा संकुलाकरता 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलाकरता 25 कोटी आणि विभागीय क्रीडा संकुल जी आपली 6 विभाग आहेत त्याकरता 50 कोटी रुपये आपण द्यायचा ठरवलेला आहे. आणि त्या पद्धतीनं सगळ्या सुविधा तिथं देण्याचा आमचा क्रीडा विभागाचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झालेला चोरीचा तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस दिला परत. सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांची कामगिरी. चोरीचा माल परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे मानले आभार. वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झालेला तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलाय. कारवाईत मिळालेला मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आलाय. विटा, चिखलहोळ, अन्य गावातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत ही कामगिरी केलेली आहे. तर चोरीचा माल परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानलेत. विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोड्याचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती काढून तसंच आरोपींचा शोध वगैरे घेऊन एकूण 5 गुन्हेचं डिटेक्शन केलेलं आहे. म्हणजे 5 गुन्हे उघडकीला आणलेलं आहे. त्यामध्ये सुमारे 300 ग्रॅम सोनं आणि 600 ग्रॅम चांदीच्या वस्तू आपण हस्तगत केलेले आहेत. आणि त्या सर्व आज आपण जे गुन्ह्यातले पीडित आहेत म्हणजे ज्यांच्या वस्तू गेलेल्या आहेत त्या सर्व फिर्यादींना बोलून तो मुद्देमाल आपण परत केलेला आहे. आज एक वस्तू घ्यायची सोन्याची म्हणजे किती त्रासाचं किंवा अडचणीचं आहे, परंतु ह्या लोकांनी त्यांच्या कष्टातून जे कमवलेलं आहे ते आज देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. आणि या सगळ्यामध्ये फिर्यादी असतील, आमचे कर्मचारी असतील, सर्वात महत्त्वाचं आमचे वरिष्ठ जे आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेब
आणि ॲडिशनल मॅडम साहेब, पोलीस निरीक्षक डोके साहेब आणि आमची सर्व DBची टीम यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. तसंच आपल्या या सर्व फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजेत संतप्त बस चालकाने अंगावर डिझेल ओतून घेतले. वेतन थकीत तसेच बस फेऱ्या मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ. आगार प्रशासन मनमानी कारभार सुरू. मिरज ST आगार वर्कशॉपमध्ये संतप्त झालेला मेहबूब मौला आंबिगिरी या बस चालकाने स्वतःवर डिझेल ओतून घेतले. यावेळी सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी हातातील डिझेल काढून घेतले. त्यामुळे अनर्थ पुढील टळला. 6 महिने दुखवटा होता. लॉकडाऊन मधील 1 महिन्याचा पगार मिळाला नाही. आगार प्रशासन ड्युटी लावण्यास अन्याय करत आहे. ठराविक बस चालकांना फेऱ्या दिल्या जात असून आगार प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप मेहबूब आंबिगिरी यांनी केलाय. फेऱ्या वाढल्या पण ST गाड्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे फेऱ्या होत नसल्याने पगार मिळत नाही. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहबूब आंबिगिरी यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. लॉकडाऊनमुळे 6 महिने दुखवटा होता. त्यामुळे ST चालकांना कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. महात्मा गांधी चौकी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रविवार फडणवीस यांना या घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेहबूब आंबिगिरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. पहिलं म्हणजे मिरजेत अलोकेशन नाही. अलोकेशन प्रमाण कुठे लागत नाही. जे ठराविक चेले आहेत 20 जण चेले आहेत त्यातनी सकाळची डबल, सकाळ संध्याकाळ डबल, कोल्हापूर डबल, इचलकरंजी डबल, जमखंडी अशा दुट्या लागल्या जातात. आणि आम्हाला अशी पडीक दुटी ज्याला गाडी मिळत नाही त्याला हे मिळत नाही. आता आम्ही 6 महिने त्या संपात राहिल्यामुळे दुखवट्यात राहिल्यामुळे आम्हाला पगार पण नाही. खायला प्यायचं मुश्किल आहे आमचं. आणि अशा ह्याच्यात आम्हाला घरला जायला लागते. कालच्या रविवारी घरला गेलो मी आणि परत 30 दुटी मला या मंगळवारी लागल्या. काल मी पुण्यातून आलोय आणि आता आणि मला 30 परत दुटी लागल्या. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मे महिन्याचा पगार अखंड घेतला नाही मी. मे महिन्याचा पगार मला अखंड लॉकडाऊनमध्ये पगार दिला नाही. सरकारच्या नियमाप्रमाणे कसं होतं सगळ्यांना पगार मिळाला आहे. फक्त मला पगार मिळाला नाही. का मिळाला नाही पगार मला? बरं, अधिकाऱ्यांना सांगितलं नाही काय? किती वेळा सांगायचं? मिरज डेपोत दुटी चार्टच नाही मुळात. जेव्हा येईल तसा ठराविक जे 20-25 जण आहेत त्यांना आल्याबरोबर दुटी लागली जाते. त्याच्यानंतर बाकीच्या कोणालाही दुटी लागत नाही. नंतर पडीक राहिलेल्या दुट्या सगळ्यांना बाकीच्यांना लावायच्या. ते चालू होऊन दे नाही होऊन दे अशा अवस्थेत सगळ्यांची अवस्था आहे. आणि मला तीच परिस्थिती माझी, तीच दुटी मला, म्हणजे रोज येऊन बसायचं मी इथं. रोज पुरा प्रॉब्लेम आहे मला. 2 वर्ष झालं मी तेच भोगतोय. आंबेकरी गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये एक महिन्याचा पगार घेतलेला नाही मी. मे महिन्याचा काय दिला नाही मला कळलं. भविष्यात आज झालं नाही उद्या झालं तर याला जबाबदार फक्त प्रशासन राहणार. मिरज आगारातलं, मिरज डेपोतलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील,
आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. आजराजवळीक रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या वळणावर मानवी कवटी आढळून आली. ही मानवी कवटी बघण्यासाठी बघ्यांची गर्दी. पोलिसांनी रीतसर सदर कवटीचा पंचनामा करून घेतली ताब्यात. आजऱ्यापासून जवळच असणाऱ्या रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या वळणावर मानवी कवटी पडली असल्याचे स्थानिक वाटसरूंच्या लक्षात आल्यानंतर याचा गावात बोभाटा झाला आणि बघ्यांनी गर्दी केली. पावसाळ्यामध्ये रामतीर्थ येथील नदीपात्रातून बऱ्याच वेळी मृतदेह वाहून येतात. उन्हाळ्यात नदीचे पाणी कमी झाले की हे मृतदेह झाडी झुडपांमध्ये अडकलेल्या स्थितीत यापूर्वीही सापडले आहेत. असाच प्रकार घडला असावा आणि अथवा कुणीतरी भोंदूगिरीच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणला असावा अशी शहरवासियांची चर्चा आहे. पोलिसांनी रीतसर सदर कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मोदी सुद्धा अनेकदा शरद पवार यांचा सल्ला घेत असतात. शरद पवार हे त्यांचे गुरु आहेत असे अनेकदा मोदींनी सांगितले आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. किरीट सोमय्या हे स्वतःला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. आज मी यांचा खरा चेहरा काय आहे हे बघितलं. आज प्रकरण काढलं आहे. मोतीलाल ओसवाल आणि कंपनी शेअर बाजार कंपनीत 5,600 कोटींचा घोटाळा झाला होता. या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केली होती. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून मोठ्या मोठ्या लोकांच्या लाखोंच्या देणग्या आल्या होत्या. मी फक्त लहान गोष्टी देत आहे. 2 चेक दिलेले आहेत. या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे. तुम्ही कुठला भ्रष्टाचाराचा लढा लढत आहे? तुमचं काय उत्तर आहे? यात तुमचा खुलासा आलेला नाही. युवक प्रतिष्ठान हे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग आहे. या सगळ्याची चौकशी धर्मादाय आयुक्त आर्थिक गुन्हे विभागाकडे याची मागणी केली. ईडीला मागणी करणार आहे. हा राष्ट्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा विषय आहे. ही खंडणी आहे एक प्रकारची. किरीट सोमय्या यांचा चेहरा उघड झालेला आहे. याला भाजप भ्रष्टाचार विरुद्ध लढ्यात सूत्र दिले आहे. यांचा खेळ संपला. रोज हे प्रकरण येणार. सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू. भाजपच्या 28 लोकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, ते बाहेर काढू. स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास आहे आणि दुसऱ्याच्या चेहऱ्याचा वास घेणार. यांचा खेळ संपलेला आहे. स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास आणि दुसऱ्याच्या चेहऱ्याचा वास घेणार. देश एक आहे. राज्यात अनेक राज्याची कार्यालय आहेत. हे खासगी विषय आहेत. महाराष्ट्र सुद्धा लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार आहे. शरद पवार हे त्यांचे गुरु आहेत असे अनेकदा मोदींनी सांगितले आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. तुम्ही पाहिलं असेल, आज सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलेलं की हे जे महाशय आहेत किरीट सोमय्या, जे स्वतःला भ्रष्टाचार विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ वगैरे मानतात, त्यांचा खरा चेहरा काय आहे की आज सुद्धा मी एक प्रकरण काढलं आहे की हे मोतीलाल ओसवाल आणि कंपनी ही शेअर बाजार स्टॉक ब्रोकिंगमध्ये मोठी कंपनी आहे. नाव त्यांचं आहे. जो घोटाळा झाला होता 5,600 कोटीचा शेअर घोटाळा NSCL, त्याच्या त्या कंपनीचं नाव आलं. ह्या कंपनीची चौकशी करा. मोतीलाल ओसवाल ह्यासाठी ह्यांनी अकांड तांडव केलं, मागणी केली पोलिसांकडे. स्वतः त्यांच्या कार्यालयात गेले, त्यांच्या शिपायांच्या घरी गेले चौकशीसाठी. आणि आपण जर पाहिलं असेल तर त्यांच्या युवक प्रतिष्ठानला किरीट सोमय्यांच्या त्यानंतर मोतीलाल ओसवालकडून मोठ्या मोठ्या देणग्या मिळालेल्या आहेत, लाखोंच्या. मी फक्त सध्या लहान लहान गोष्टी देतो आहे.
कॅशचा व्यवहारसुद्धा होत असावा असं त्यांचेच लोक सांगतात. या सगळ्याची चौकशी आता सुरू होणार आहे. धर्मादाय आयुक्तांकडून, चॅरिटी कमिशनर आणि आर्थिक गुन्हे विभाग जो आपला आहे तो. त्यानंतर आम्ही याबाबतची सगळी माहिती ईडीला सुद्धा देणार आहोत. कारण यात ईडीचा थेट संबंध आहे. ईडीनं कारवाई केलेल्या कंपन्यांकडून ह्यांनी पैसे कसे घेतले, लिंक्स काय आहे त्या गुन्हेगारीच्या, जसं ते विचारतात ना. किरीट सोमयाचा एक नेहमी प्रश्न असतो, क्या संबंध आहे आपका, कहाँ से आया पैसा. हां, प्रोसीड ऑफ क्राईमचे मनी, पैसे हे तुमच्या खात्यामध्ये कसे जाऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज ठाकरेंना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र आलं. बाळा नांदगावकरांची पत्रकारांना माहिती. दरम्यान हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. राज ठाकरेंना तसेच बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान हे पत्र स्वतः त्यांना आलं आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचेही सांगितले. दरम्यान हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही असे नांदगावकर यांनी सांगितलं. माझं ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे त्यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरेंना तसेच बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं. राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. तसेच भोंग्यांबाबत सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत. तसेच या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली असून गृहमंत्री याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बोलले असल्याचे नांदगावकर यांनी सांगितलं. काही गृहमंत्र्यांना भेटलो त्यांच्या निवासस्थानी. काल आयुक्त पांडे साहेबांना भेटलो आणि क्राईमचे जॉईंट कमिशनर वारके साहेबांना भेटलो. 3-4 दिवसापूर्वी माझ्या कार्यालयात लालबागला मला एक थ्रेट पत्र आलेलं आहे धमकीचं. आणि हा बोंग्याचा विषय झाल्यापासून अशा प्रकारचे थ्रेट चालू, त्यातलं ते एक पत्र होतं आणि त्याच्यात मला तर जीवे मारण्याची धमकी दिलेलीच आहे, परंतु सन्माननीय राज ठाकरे साहेबांनाही जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आणि ती जीवे मारण्याची धमकी असल्यामुळे मी साहेबांना काल ते पत्र दाखवलं आणि नंतर काल संध्याकाळी पोलीस आयुक्त पांडे साहेबांना भेटलो आणि क्राईम जॉईंट कमिशनर यांना भेटलो. त्यांना ते पत्र, त्या पत्राची खरी प्रत सगळे त्यांच्याकडे दिलेलं आहे. आता पुढे काय पोलीस कारवाई करताय ते पाहू. पण मी एवढंच सांगू इच्छितो की बाळा नांदगावकर ठीक आहे, परंतु राज ठाकरेंच्या जर केसाला धक्का लागला तर मात्र महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. याची दखल राज्य सरकारने तर घ्यावीच, पण वारंवार मी सिक्युरिटी मागतो राजसाहेबांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी. राज्य सरकारने दखल घेतली आणि केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी एवढं मात्र लक्षात ठेवा. जे पत्र आहे ते त्यांना आम्ही दिलेलं आहे, त्याच्यावरती पोलीस आता गांभीर्याने दखल घेतील ते सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणात ड्रॉप आणि पास करणारे 2 नेते आहेत असं वक्तव्य गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी केलंय. अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणात ड्रॉप आणि पास करणारे 2 नेते आहेत असं वक्तव्य गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी केलंय. व्हॉलीबॉलमध्ये
येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन करण्यासाठी आज देशभरातले खेळाडू इथे आलेले आहेत. ज्या खेळाडूंना आपण टीव्हीवर बघतो, ज्या खेळाडूंना आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, ते खेळाडू प्रत्यक्षरित्या ड्रॉप कसा करणार आहे आणि पास कसा करणार आहे हे बघायची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षा व्हॉलीबॉलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ड्रॉप मारणे आणि पास देणे याला महत्व आहे. आणि राजकारणातलं ड्रॉप मारणे आणि पास देणारे दोन खेळाडू इथं आहेत, अजितदादा आणि जयंत पाटील साहेब. व्हॉलीबॉल मधला ड्रॉप मारणारे आपण बघणार आहोत, परंतु राजकारणातला ड्रॉप मारणे आणि पास करणे हे 30 वर्ष राजकीय जीवनामध्ये करणारे कर्तृत्ववान दोन नेते आज या व्यासपीठावर या ठिकाणी. आणि मला वाटतं मधल्या काळामध्ये स्पोर्ट्स म्हणलं की आई वडील म्हणायचे नको, कारण की नोकरी मिळणार का काय होणार आहे असं म्हणायचे. परंतु दादा आपल्याला आठवत असेल 15 वर्षापूर्वी आपण निर्णय घेतला राज्य शासनानं की ज्या खेळाडूला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी मेडल मिळेल तेव्हा शासकीय सेवा देण्याचा निर्णय या राज्यामध्ये 15-20 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी घेतला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याची सुरुवात या ठिकाणी झाली. आज कुठल्याही खेळामध्ये एखादा खेळाडू पुढे येत असेल तर आई वडील त्याला प्रोत्साहन करतात, कारण की माहित आहे मेडल मिळाल्यानंतर शासकीय नोकरी मिळू शकते, डायरेक्ट डीवायएसपी परत अपॉइंटमेंट या ठिकाणी मिळू शकते. हे महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडूंना देण्याचं काम यापूर्वीच्या काळामध्ये सातत्याने या ठिकाणी झालं. कारण की सकाळपासून ही स्पर्धा व्यवस्थित झाली पाहिजे आणि तुमची सगळी साथ, कारण की व्हॉलीबॉलला एक इतिहास आहे, आपण पूर्वी खेळाला इतिहास होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत, पण भाजप राज ठाकरेंना काम झालं की वाऱ्यावर सोडेल असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलंय. राज ठाकरे यांचे जे प्रयत्न सुरू आहेत, पण भाजप त्यांना तिकीट द्यायच्या वेळी वाऱ्यावर सोडून देतील, कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांच्या लक्षात येईल असे मला वाटते. एक गोष्ट असते माकड आणि मगरीची मैत्री असते. तुला काय पाहिजे, तुझे काळीज काढून दे, अशा प्रवृत्तीचे राजकीय पक्ष असतात. त्यामुळे आम्ही योग्य वेळेला तेथून निघालो. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसंच नवनीत राणा यांना वाढता रोग झाला असावा, यामुळे त्या उठसूट टीका करत असतात. नवनीत राणा या उत्तम अभिनेता आहेत. जसे जसे डायलॉग त्यांना वरून कोणी लिहून देतील तशा त्या बोलतात. एखाद्या नाटकात रंगमंच बदलले तर पात्र तेच असतात. तशीच परिस्थिती यांची आहे. केंद्रात सूत्रधार आणि डायरेक्टर तेच आहेत, फक्त दरवेळी पात्र बदलत असतात. राणा, राणे, सोमय्या असे त्यांना स्क्रिप्ट लिहून देणारे मुंबई आणि दिल्लीत बसलेले आहेत. नवनीत राणा नवीन आहेत. लंका कुठे आहे, लंकेमध्ये काय चाललेले आहे, पंतप्रधान यांच्या मागे लागलेत लोक. त्यामुळे मुंबई शिवसेनेची आहे, शिवसेना मुंबईची आहे. काळ्या दगडावरची केशरी रेष आहे. राज ठाकरे नवनीत राणा प्रयोग करत असतात, मात्र त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही केले तरी लोकांच्या मनात राज ठाकरे यांना स्थान नाही. केंद्र सरकारने ठरवले आहे, जे उद्धव ठाकरेवर टीका करतील त्यांना उज्ज्वल योजनेसारखा वाय सुरक्षा मिळते. त्यामुळे ती एक सुरक्षा योजना सुरू केली असावी असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलंय. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्याच्यामध्ये एक व्यक्ती असे आहेत की ज्यांना डोकेदुखी, पोटदुखी, सर्व प्रकारची वेदना होते आहे, कारण ते मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा झाला नाही. तसं नवनीत राणा ह्या एक अतिशय उत्तम कसलेल्या अभिनेत्री आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की जसे त्यांना कोणी डायलॉग लिहून देतो तसं त्या बोलत असतील, किंवा एखादे जसं याच्या लीलावतीच्या याच्यानंतर समोर येईल की त्यांना काहीतरी वातरोग झालेला आहे की जेणेमुळे रोज काहीतरी वेगळं त्या बोलत आहेत. त्यामुळे प्रत्येक अशा व्यक्तीची आपण दखल एवढी घ्यावी आणि एवढं महत्त्व द्यावं असं नाही वाटत मला. तर वाटतं त्यांना जेवढी जागा देते ती इथल्या एखाद्या महिलेनी चांगला लढा करून चांगला जो प्रयोग केला त्याला तुम्ही दिलं तर त्यातून समाजाला काहीतरी प्रेरणा मिळेल. परंतु तुम्ही तुमचं काम करताय, चौथा स्तंभ आपण आहात, त्यामुळे त्याच्यावरती बोलणं काही बरोबर नाही. परंतु मी जे इतरही बोलले थोडंसं रिपीट होतं विरुक्ती, की जसं एखाद्या नाटकामध्ये रंगमंच बदलतो आणि पात्र तीच वेगळी येतात,
आणि तोच असतो सापनाथ, तोच असतो दागनाथ, त्याचंच नाव साधुराम असतं, कोणाचं गणप्या असतं, कोणाचं गणपतराव असतं. तसं नारायण राणे, किरीट सोमय्या, कंगना राणावत, नवनीत राणा, रवी राणा, पुढचं अजून कोण पात्र, संवाद तोच, पात्र बदललेलं असतं. म्हणजे यांचं सूत्रधार आणि डायरेक्टर जे आहेत ते दिल्लीतले आणि मुंबईतले जे आहेत त्याप्रमाणे तेच आहेत. तुम्ही फक्त नावं वरची बदला पुढचे 4-6 महिने, बाकी आरोप तेच, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि त्यामुळे असं आहे की माननीय मुख्यमंत्री अत्यंत सौजन्यशील, संवेदनशील, महिलांचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आहेत. ते त्यांना सहन होत नाही आहे, अशा माणसाची सवय नसेल एखाद्यावेळेस, म्हणून त्यांची सहनशक्तीची परीक्षा घ्यायला ते बसलेले आहेत. आणि हनुमान चालिसाबद्दल एवढं त्यांना जर का श्रद्धा आहे, तर शेवटी देवाची प्रार्थना जी असते ती माणसाने वैयक्तिक स्वरूपात करायची असते. पण त्याचा उपयोग राजकीय आयुध म्हणून कोण करत असेल तर मला असं वाटतं की त्याची जनता त्याच्या संदर्भामध्ये ओळखून आहे काय आहे ते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू महंतांकडे निमंत्रण. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पायाखालची वाळू घसरली. अयोध्येत आमचं साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असं पायदळी तुडवू शकत नाहीत. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. स्पष्ट केला. मी आणि डॉक्टर जयश्री पाटील हे राम जन्मभूमीच्या अयोध्याच्या प्रकरणामध्ये राम जन्मभूमी तिथे झाली पाहिजे म्हणून वकील होतो. आम्हाला अयोध्येमध्ये स्वागत करून बोलावलं चाललंय आणि आम्ही लवकरच जे कष्टकरी आहेत महाराष्ट्रातले ते अयोध्येला जाणार. आणि त्या सोबत आम्हाला तुम्हाला सांगायचंय, कष्टकरी जनसंघ अशा बाबींना जे जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे जे कष्टकरी आहेत ते अशा बाबींना मिसयूज ऑफ पॉवर आणि कायद्याच्या मिसयूजला घाबरत नाहीत. मला तुम्हाला सांगायचंय की बँक पायाखालची वाळू निसटली आहे का? बँकेचा आवाज उचलल्याबरोबर कष्टकरी जनसंघाने. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. द
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र. खलिस्तानवाद्यांचं स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती, त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची खास नजर आहे. या 3 भागांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाले आहेत. या स्लीपर सेलच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ते पंजाब दरम्यानच्या अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे स्लीपर सेल आहेत. स्लीपर सेलच्या माध्यमातून युवकांना खलिस्तानी अजेंड्यासाठी तयार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगलीत महाराष्ट्र दिनाला राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपा शाळांतील मुलामुलींची इच्छा आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून त्यांची स्वप्नपूर्ती. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करताना ध्वजारोहणाच्या ठिकाणी राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपाच्या कन्नड शाळेतील मुलामुलींशी गप्पा मारताना मनपा आयुक्तांनी तुम्हाला शालेय शिक्षणाबरोबर काय शिकायला आवडेल असा प्रश्न केला. कम्प्युटर, असं एकसुरात आणि जोरदार उत्तर पलीकडून लगेच ऐकायला मिळालं. ठीक आहे, आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षापासून नक्की शिकवतो असं मी त्यांना आश्वासित केलं. मात्र आम्ही आता मनपा शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहोत, पण आम्हाला सुट्ट्या असल्या तरी आम्ही येणारच आणि कम्प्युटर शिकणारच असा हट्ट सर्व लहानग्यांनी धरला. सांगली येथील प्रसिद्ध लियाड इन्स्टिट्यूटचे संचालक साहिल शाह यांनी विद्यार्थ्यांची इच्छा बोलून दाखवताच त्यांना मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण द्यायला तयार आहेत असं एका क्षणात सांगितलं. आणि आज प्रत्यक्ष 50 विद्यार्थ्यांचा संगणक शिकण्याचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला दिवस उजाडला आहे. कम्प्युटर पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. वर्षभर मनपा विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी पुढे आलेल्या साहिल शाह यांचे या योगदानासाठी मनपा आयुक्त कापडणीस यांनी विशेष आभार मानले आहेत. तर सामाजिक हेतूने आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सेवाभावी उपक्रमांना हातभार म्हणून हे काम स्वीकारल्याची प्रतिक्रिया साहिल शाह यांनी दिली आहे. महापालिका शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अपार प्रयत्न सुरू केले आहेत. यातच गप्पांच्या ओघातून चिमुकल्यांनी केलेल्या मागणीचे त्यांच्याकडून स्वप्नपूर्ती झाली आणि मनपाचा विद्यार्थीही संगणक साक्षर बनण्यास सज्ज झाला. मी मनपा शाळा क्रमांक 19 मधली विद्यार्थिनी बोलतो. आम्हाला कम्प्युटर शिकण्याची खूप इच्छा होती, पण आम्ही शिकू शकलो नाही. 1 मे रोजी आम्ही समूहगीत सादर करायला गेलेलो महानगरपालिकेच्या ऑफिस पुढे. तेव्हा आयुक्त साहेबांनी आम्हाला विचारले तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे. आम्ही सांगितलो आम्हाला कम्प्युटर शिकण्याची हे कराल तर आम्ही तुम्हाला खूप आभारी राहील म्हणून आम्ही सांगितले. त्या लगेचच आयुक्त साहेबांनी आम्हाला कम्प्युटर शिकण्याची सोय करून दिली. त्याबद्दल आयुक्त साहेबांना आणि आम्हाला सर्व शिकवणाऱ्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन. माझं नाव साहिल शाह, लाईटिंग शो आर्ट अँड डिझायनिंगचे संचालक. आज इथं माननीय आयुक्त साहेब कापडणीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार 8वी आणि 9वी स्टुडंटचे जे आहेत जे आजच्या तारखेला कॉम्प्युटरचे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्टुडंट्सला अवेअरनेस किंवा माहिती असणं सगळ्यांची माहिती असणं हे गरजेचं आहे. त्यानुसार त्यांच्या त्यांच्या सूचनेनुसार आज इथं आपण 15 दिवसाचा एक कॅम्प अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, वर्ड म्हणा, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेटच्या माध्यमातून काय केलं जातं, त्यानंतर सोशल मीडिया आता आजकालच्या मुळे मोबाईल वापर केला जातो. त्या मोबाईल वापर करताना काय गोष्टी पाळायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी आणि माझी टीम आयुक्तांच्या सांगण्यानं प्रत्येक त्याचं एक ध्येय आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जे काही महानगरपालिका शाळा आहेत प्रत्येक स्टुडंट्सला कॉम्प्युटरच्याबद्दल माहिती असावी, त्याचा अवेअरनेस. हा एक त्यांनी हाती घेतलेला उपक्रम आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या मार्फत आम्ही कायम त्यांच्याबरोबर आहोत आणि जेवढं चांगला प्रयत्न करून चांगला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या स्टुडंटला त्याच्यातनं कॉम्प्युटरचा बेसिक फायदा होऊन पुढच्या भावी आयुष्याला त्याचा फायदा होतो यासाठी जे काय आहे ते आम्ही करण्यास तयार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना. तुम्ही जर रेल्वेचा प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला, असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्कची सक्ती नाही, हेही रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक जारी केलं असून त्याबाबतच्या विस्तृत सूचनाही या सर्व झोनना देण्यात येणार आहेत. यामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे. पण ही मास्क सक्ती नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्या राज्यामध्ये मास्कची सक्तीही करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. माझ्यावर गुन्हे दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, निवडणुका असल्याने विरोधकांची खेळी, असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय. गणेश नाईक यांनी आरोप केला आहे की गेल्या 1 महिन्यांपासून माझी बदनामी केली जात असून यामागे राजकीय षडयंत्र आहे. नवी मुंबई शहरातील जनतेने आपल्याला गेली 25 वर्ष सत्तेत ठेवलं असल्याने राजकीयदृष्ट्या महानगरपालिका जिंकणं विरोधकांना शक्य झालं नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझी इमेज खराब करण्याचा विरोधकांचा डाव आहे. कोर्टाकडून बंधने असल्याने आपण जास्त काही बोलणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या महिन्याभरापासून या शहरामध्ये किंवा एकूण मीडियावर चाललेल्या घटनांच्या विषयी माझं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आपण उत्सुक असाल. मी विनम्रपणे एवढंच सांगतो की माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले तो एक षडयंत्राचा भाग आहे. गेली 25 वर्ष समाजकारणात आणि राजकारणात ज्यांना उद्दिष्ट साध्य झाले नाहीत त्यांनी अतिशय अन्यायकारक खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले गेले. उच्च न्यायालयानं मला मोकळीक देताना काही बंधनं घातलेली आहेत आणि म्हणून या प्रकरणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज भासेल त्या त्या लेवलवर योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मी सामोरे जाणारच आहे. आणि हे सगळं प्रकरण संपल्यानंतर माझ्या मनातल्या सर्व गोष्टी सांगण्याकरता मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. याच्यापेक्षा मला ह्या विषयावर जास्त काही बोलायचं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063.
93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी. राजद्रोहाचं कलम तुर्तास स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. 2014-2019 दरम्यान देशद्रोह कायद्याअंतर्गत 326 गुन्हे, केवळ 6 दोषी. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र. खलिस्तावादांचं स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. मिरजेत खासगी सावकारावर तक्रार करणाऱ्या फिर्यादीवरच प्राणघातक हल्ला. 2 हल्लेखोर फरार. जोखमीच्या जीवाला धोका. पोलिसात गुन्हा दाखल. कुस्ती, कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांना आणखी अच्छे दिन. बक्षिसासाठी 1 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगलीत घोषणा. इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन. राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं. बाळा नांदगावकरांची पत्रकारांना माहिती. दरम्यान हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करते तीच राज्यात मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. पुण्यातील धक्कादायक घटना. 11 वर्षांच्या मुलाला आईबापाने कोंडलं. 22 कुत्र्यांसोबत 730 दिवस. 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. 2 वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम. राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत, पण भाजप राज ठाकरेंना काम झालं की वाऱ्यावर सोडेल. नीलम गोऱ्हे. अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणात ड्रॉप आणि पास करणारे 2 नेते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे इस्लामपूर येथे वक्तव्य. रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महागाई विरोधात राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन. हनुमानाची आरती करून निषेध. यावेळी सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती पाहायला मिळाली. सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आज चक्क हनुमानाची आरती करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. पेट्रोल डिझेलच्या भावावरून एकीकडे राजकारण चांगलंच तापलेलं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता CNGच्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आदी जीवनावश्यक गोष्टींच्या भावात वाढ होत असल्याने या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यातील शनी पार्क चौकातील मारुती मंदिर समोर हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा झेंडा उलटा लावत महागाई तसेच भ्रष्टाचार विरोधात निषेधही नोंदवण्यात आला. मला असं वाटतं देवाला आपण नको अडचणीत टाकूया. देव सगळं समजतो. पण मला असं वाटतं मी एवढंच म्हणणार आहे की केंद्र सरकारला सुबुद्धी होऊ दे आणि केंद्र सरकार जे झोपायचं सोंग घेत आहे, नको ते विषय त्याला महत्त्व देत आहे, हे मला असं वाटतं दुर्दैवी आहे. माझी प्रांजळपणे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे
या राजकीय एकामेकावर आरोप करण्याची वेळ नाही. देशाच्या हितासाठी तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री आहात. त्याच्यामुळे पक्षपात, सगळे विचारधारा वगैरे सगळं बाजूला ठेवून आज देशाची इकॉनॉमी ही व्यवस्थित कशी येईल तज्ज्ञांची माहिती घ्या. तुम्ही सगळ्यांनी जर अजित रानडेंचा मागच्या आठवड्यातला लेख वाचला असेल, त्याच्यात ते काय म्हणतात की सोशल सेक्टरचे नंबर्स आणि स्कीम्स वाढत आहेत. तुम्ही एकीकडे केंद्र सरकार म्हणतं गरिबी कमी होते, मग सोशल सेक्टरचे नंबर कसे वाढत आहेत? ही महागाईचा भडका हा सगळ्या कुणाच्याही घरात जा, आज सगळ्यांना, सगळ्यात कुठल्याही गृहिणीला विचारा, आज तिच्यासमोर कुठलं आव्हान आहे तर ते महागाईचंच आहे. केंद्र सरकारने सगळ्या तातडीने सगळ्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग बोलवावी, एक चर्चा करावी आणि या देशाला आणि या देशातल्या समस्त लोकांना या महागाईपर्यंत वाचवावं. तुम्ही बघताय श्रीलंका, पाकिस्तान काय काय होतं हे अतिशय चिंताजनक आहे आणि ही आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही. केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलून याच्यावर चर्चा केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार उघडीस आणण्यासाठी आम आदमी पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरणार अशी माहिती मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार उघडीस आणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेतली. देशात कुठेही नसेल अशी वाईट परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईचे असे जीवनावश्यक प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत नवीन सरकार येणे गरजेचे आहे. यासाठी आम आदमी पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे आणि सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे अशी माहितीही प्रीती मेनन यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पुण्यातील धक्कादायक घटना. 11 वर्षाच्या मुलाला आई बापानं कोंडलं. 22 कुत्र्यांसोबत 730 दिवस. 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. 2 वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम. आई वडिलांकडे नेहमीच जगातला कधीही न आटणारा मायेचा झरा म्हणून पाहिलं जातं. मुलं आपल्या आई वडिलांना देवाचा दर्जा देतात. मात्र पुण्यात घडलेला हा प्रकार हा नात्याला काळीमा फासणार आहे. कारण आई वडिलांनी पोटच्या लेकराला 2 वर्ष घरातच डांबून ठेवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजलेली आहे. तब्बल 22 कुत्र्यांसोबत राहिल्याने या मुलाची वर्तवणूक बिघडली असून याच मुलाच्या मनावर परिणाम झाल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 2 वर्षांपासून रस्त्यावरची कुत्री घरात आणून पाळली जायची आणि मुलालाही त्याच रूममध्ये कोंडण्यात आलं होतं अशी माहिती आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे. एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. ते कुत्रे आणि हे सगळे एकत्रच राहत होते आणि कुठल्याही प्रकारचं त्यांचं वॅक्सिनेशन केलं नव्हतं आणि ते लहान मुलं आहे त्यांचं, तर त्याला त्याने तिथंच कोंडून ठेवलं होतं. त्यामुळं आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. CWCच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांचा तक्रार घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या दोघांना अटक केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कुपवाड शहरातील सर्वधर्मीय व सर्व सामाजिक प्रतिनिधींना एकत्रित करून ईद आनंदोत्सव साजरा करणे व सर्वांच्या मनामध्ये सामाजिक एकोपा किंवा एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल कुपवाडकरांसाठी हा सोहळा कुपवाडमधील लाडे मशायक दर्गामध्ये पार पडला. कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक दर्गा सरपंच बशीर मुजावर यांनी केले. यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, नगरसेवक गजानन मगदूम, प्रकाश ढंग, शेठजी मोहिते, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, माजी नगरसेवक धनपाल खोत, प्रवीण कोकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 10 मे 2022 रोजी कुपवाडमध्ये हजरत लाडे मशाईख अन्सारी दर्ग्यामध्ये आज एक वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये
हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं एक चांगलंच प्रतीक दिसून आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुपवाडमध्ये मधील जे प्रतिष्ठित नागरिक होते, माननीय शरद पाटील सर, आमचे सर्व नगरसेवक व त्याचबरोबर कुपवाडमधल्या वेगवेगळ्या संघटना, विविध मंडळे या सर्वांनी आज या कार्यक्रमात भाग घेतला. आणि आपल्या कुपवाडमध्ये एक ऐक्याचं एक प्रतीक आहे हे दाखवून दिलं की कुपवाडमध्ये अशा प्रकारची कुठली घटना घडणार नाही. त्याचं एक चांगलं प्रतीक त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. आणि हे कार्यक्रमाचे नियोजन आमचे दर्गा सरपंच माननीय बशीरभाई मुजावर यांनी घडवून आणलं होतं. आणि ह्या कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने पार पडला. त्यामुळे मी मुस्लिम समाजाच्या वतीनं व दर्गा कमिटीच्या वतीनं मी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगली येथील नवहिंद प्रतिष्ठानतर्फे दिनांक 13 मे ते 18 मे या दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 मे रोजी बागणीच्या किल्ल्यातून 6 फुटी शंभूराजांचा भव्य पुतळा मिरवणुकीने सांगलीत आणून जन्मोत्सवाला प्रारंभ होणार आहे. तर 15 रोजी पर्यावरण मंत्री व युवा हृदय सम्राट आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराजे काटकर यांनी दिली आहे. सांगलीत प्रथमच शंभूराजेंचा असा भव्य दिव्य जन्मोत्सव साजरा होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक, जुना स्टेशन चौक, जकात कार्यालयाजवळचे पटांगण येथे सर्व समारंभ होणार आहेत. या निमित्ताने 5 दिवस मराठी अस्मितेचा जागर विविध कार्यक्रमांद्वारे करून 18 मे रोजी पारंपरिक मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, असेही शंभूराज काटकर यांनी सांगितलं. जय महाराष्ट्र. दिनांक 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. सांगलीतील नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीनं स्टेशन चौकामध्ये, ज्या चौकाला आता नव्याने नावरूप देण्यात आलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक, या चौकामध्ये स्वराज्याचे धाकले छत्रपती आदरणीय संभाजी महाराज यांची जयंती या वर्षीपासून नवहिंद प्रतिष्ठानच्या बॅनरखाली सांगलीकरांच्या वतीने विविध मंडळांच्या समावेशाने आपण ही जयंती साजरी करतोय. दिनांक 13 मे रोजी बागणीच्या किल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला 5 नद्यांचं पाणी आणि दुग्धाभिषेक करून बागणीच्या ऐतिहासिक किल्ल्याचं महत्त्व जतन करण्यासाठी आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता बागणीच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची विधिवत पूजा होईल आणि तेथून त्या बागणीकरांनी प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावायचा, आपल्या दारात रांगोळी काढायची आणि छत्रपतींना स्वागत करायचं. छत्रपती शहाजी महाराजांना वंदन होईल, जिजाऊंना वंदन होईल, जिजाऊ वंदना होईल. त्याचनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा होईल आणि हा पाळणा झाल्यानंतर शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप हा ध्येयमंत्र होईल. या ध्येयमंत्रानंतर संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम संपेल आणि दिनांक 14 रोजी सांगलीकरांना आम्ही आवाहन करतो की पश्चिम महाराष्ट्रात संभाजी महाराजांचा कुठेही पुतळा नाही किंवा कुठेही असा पूर्णाकृती पुतळा नाही आहे, तो पूर्णाकृती पुतळ्याच्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. भाजपमधून निष्कासित माजी आमदार चरण वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये येण्याची दिली खुली ऑफर. भंडारा जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी यांचा आदेश झुगारून काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याप्रकरणी 6 वर्षासाठी निष्कासित माजी आमदार चरण वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये येण्यास खुली ऑफर दिलेली आहे. आम्हाला चरण वाघमारे सारखा विकास पुरुष मिळेल असेही नाना पटोले यांनी चरण वाघमारे यांना उद्देशून म्हटलेलं आहे. मात्र आपण कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन करून पुढील भूमिका ठरवू असे चरण वाघमारे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या जिल्हा परिषदेत अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला समर्थन करत सत्ता स्थापनेचा भाजप पक्ष श्रेष्ठीचा आदेश चरण वाघमारे यांनी झुगारून काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली असून काँग्रेसच्या अध्यक्ष तर भाजप फुटीर गटाच्या उपाध्यक्ष बनलेला आहे. हे विशेष नाही, एक बघा, दोस्ती एकीकडे पाठीमध्ये खंजर खुपसायचं आणि एकीकडे टोकाची भूमिका घ्यायची नाही. म्हणजे त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना त्यांची पार्टी वाढवायची आहे आणि आम्ही इथं त्यांना मदत करायला आलो असं नाही. आखरी सगळ्यांना आपली पार्टी मोठी करायचा अधिकार आहे, पण याचा अर्थ असा नाही की मैत्रीमध्ये विश्वासघात अगर हे त्यांना मान्य असेल, आम्हाला मान्य नाही. ही भूमिका आमची आहे. सरकारमध्ये ची भूमिका जी आहे, सरकारमध्ये एक समन्वय समिती आहे, त्या सरकारमधलं ते काम करतं. पण पक्ष पातळीवर जेव्हा जे काही आम्ही लोकांनी निर्णय घेतलेला त्या निर्णयाप्रमाणे या निर्णयामध्ये जिथं कुरघोडी केली जात असेल तर ती गोष्ट बरोबर नाही. याचं आम्ही निश्चितपणे या झालेल्या घटनेचा, आतापर्यंत झालेल्या घटनेचा आम्ही निश्चितपणे सगळा हिशोब घेऊ. आमची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. संकेत पवार, SBN मराठी, भंडारा आणि गोंदिया. सांगलीत संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आराखडे तयार करत असताना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांची स्वतंत्र यादी तयार करावी अशी माहिती उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दिली आहे. सांगली संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. तरीही आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करत असताना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था व धोरणात्मक सूचना करणाऱ्या सामाजिक संस्थांची स्वतंत्र वेगवेगळी यादी करण्यात यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन बैठकांना अशा संस्थांना निमंत्रित करण्यात येऊन त्यांच्या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करण्यात यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोरोना बाधितांना मदत आढावा बैठक उपसभापती नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सांगली महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद यांनी मला संपूर्ण प्रमाणे रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टम RTDS म्हणजे पाण्याची पातळी किती वाढलेली आहे किंवा पूरग्रस्तांच्यासाठी काय काय सूचना केलेल्या आहेत
त्याच्याबद्दलचा पूर्ण आढावा दिलेला आहे आणि त्याची परिस्थिती, पाण्याच्याबद्दलची सद्यस्थिती माहिती सातत्याने होण्यासाठी त्यांची जी वेबसाईट आहे wrd.maharashtra.government.in याच्यावरती सातत्याने अपडेट मिळू शकणार आहे. याखेरीज मी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांच्यामध्ये त्यांचा आपत्ती मित्र ॲपच्या बरोबरीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाऊडस्पीकर आणि आपला फोन, सेलफोन याच्या आधाराने 600 ठिकाणी पाणी वाढत असेल तर याची नोंद द्यायची त्यांनी संकल्पना केलेली आहे. यांनी आपत्ती मित्र सांगलीने केलेलं आहे. परंतु एकच नंबर तुम्ही ठेवा, असं म्हणजे 1, 2, 3 कायम नंबर ठेवा. ते दर एप्रिल महिन्यात, मे महिन्यात ते बदलतात नंबर, असं मला त्यांनी सांगितलं. तर आयुक्तांना मी सांगितलं की तुम्ही कॉमन नंबर ठेवा की जो 5 वर्ष 6 वर्ष ठेवू शकाल. आणि 112 नंबर जो आहे पोलिसांचा तो मी सांगितलेला आहे की आता मला वाटतं आपल्या या अधिकारी होत्या की कोणी 112ला फोन केला तर तो त्याच्यावर डायव्हर्ट करता येईल. म्हणजे समजा सगळ्यांना तो नंबर माहिती नसेल तरी पोलिसांनी सुद्धा त्या संदर्भातलं कोऑर्डिनेशन करून घेतलेलं आहे. 19 तारखेला सांगली महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनावरती ते बैठक घेणार आहेत आयुक्त. त्यांना मी सुचवलेलं आहे की तुम्ही 2 प्रकारच्या NGOजना पण त्या बैठकीमध्ये सामावून घ्या. एक म्हणजे अन्नधान्य, कपडा, चीजवस्तू याची मदत करणारे जे लोक आहेत ते संस्था ज्या आहेत त्या, आणि दुसरं धोरणात्मक सूचना देणाऱ्या काही संस्था असतील किंवा ज्यांचं एखाद्या तालुक्यात इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे काम करतायत अशांनासुद्धा तुम्ही त्या संस्थांना सेवाभावी कामामध्ये सहभागी करून घ्या आणि लोकांच्या सूचना पण मागवा की जेणेकरून त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकेल. याखेरीज ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. KDMCने जप्त केलेल्या 6 गाड्यांना आग. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष पडलेल्या आणि वाहतूक कोंडीत अडथळा ठरणाऱ्या बेवारस गाड्या उचलून त्या आरक्षित जागेवर गोळा करून ठेवण्यात आल्या आहेत. आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास या गाड्यांना अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 6 ते 7 गाड्यांचं नुकसान झालं. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. बदलापूरच्या साळुंके दाम्पत्यानं लग्नाच्या 50व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. साळुंके दाम्पत्य 78व्या वर्षी पुन्हा लग्नबंधनात. या अनोख्या लग्न सोहळ्याची सध्या बदलापुरात जोरदार चर्चा. बदलापुराच्या साळुंके दाम्पत्यांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाची पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. वयाच्या 78व्या वर्षी झालेल्या या अनोख्या लग्न सोहळ्याची सध्या बदलापुरात चर्चा आहे. बदलापूरमधील 78 वर्षीय लाला साळुंखे आणि त्यांच्या 76 वर्षाच्या पत्नी राजकौर साळुंखे यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने या जोडप्याने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. साळुंखे दाम्पत्यांच्या मुलांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला साळुंखे दाम्पत्यांची ज्येष्ठ पण मनाने तरुण असलेली मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होती. सध्याच्या काळात प्रेमविवाह, लिव्ह इन रिलेशनशिप यांच्याकडे तरुणाईचा कल वाढतोय. मात्र या काळातही साळुंखे दाम्पत्यानं सुखी संसाराची 50 वर्ष पूर्ण केली. यातून आजच्या पिढीला बोध घेता येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण. वाशिम शहरात धामण जातीच्या सापांचे मिलन. मोकळ्या मैदानात प्रणय क्रीडेत गुंग असलेली सापांची जोडी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. वाशिम शहरातील रविवार बाजार मागील सर्व धर्मियांचे दैवत असलेले दमदार यांच्या दर्ग्याच्या शिवारात मोकळ्या रानात 2 धामण प्रजातीच्या सापाचा जोडा यांची प्रणय क्रीडा सुरू होती. यावेळी अनेक नागरिकांनी भक्तिभावाने दर्शन घेऊन या बिनधास्त वावरणाऱ्या 2 सापाचे अनेक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहेत. मोकळ्या मैदानात प्रणय क्रीडेत गुंग असलेली सापांची जोडी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। फार काळ सत्तेची मस्ती चालत नसते, सुडाचे राजकारण आपल्यावरही उलटू शकतं। राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक होणं अशक्य आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। सुडाचे राजकारण आपल्यावरही उलटू शकतं, राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक होणं अशक्य। उत्तर प्रदेश आणि मुंबईचे संबंध चांगले होत असतील तर त्यात वाईट वाटायचं कारण नाही, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। खंजीराच्या पण गुदगुल्या होत असतील त्याला आम्ही काय करणार? खंजीर खुपसला बोलायचं आणि मांडीला मांडी लावून बसायचं, त्याच्यामुळे सगळं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, याच अर्थाने याच्याकडे आम्ही बघतो। खंजीर खुपसला आहे, हिंमत सत्तेतनं बाहेर पडायची नाहीये, त्याच्यामुळे तोंडाची वाफ घालून गप्प बसणार, या पलीकडे नाना काय करू शकत नाही। मला वाटतं ज्या पद्धतीनं या सरकारने हैदोस घातला, अक्षरशः खोट्या केसेस करणं, त्या ठिकाणी अटक करण्यासाठी पोलिसांचा दबाव त्या ठिकाणी आणणं, मला वाटतं राज्याच्या इतिहासात कुठल्याच सरकारनं अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया केलेल्या नाहीत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते यांच्यावर तर रोज शेकडोच्या संख्येनं अशा कारवाया होत आहेत। आणि आता मनसेच्या लोकांनी आंदोलन केलं, भोंग्यासाठी केलं, हिंदुत्वासाठी केलं, तर एवढा मोठा अगदी अतिरेकी असल्यासारखे त्यांचं सर्च ऑपरेशन, कोमिंग ऑपरेशन, मला वाटतं हे सरकारला शोभा देणारं नाही, परंतु सरकार मस्तवाल झालेलं आहे। आमच्या हातात सरकार आम्ही करू शकतो असा एक अहंभाव त्यांना त्या ठिकाणी आलाय, परंतु फार काळ सत्तेची मस्ती चालत नसते आणि हे त्यांचेच नेते म्हणत असतात, सत्ता काय चिरकाल नाही, आणि त्याच्यामुळे मला वाटतं सोडाचं राजकारण हे आपल्यावरही त्या ठिकाणी उलटू शकतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला। ऊसाचा फड पेटून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या। या घटनेमुळे जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे। बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे। तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव इथल्या एका शेतकऱ्याने ऊस पेटवून गळफास घेतला आहे। नामदेव जाधव असं गळफास घेतल्या शेतकऱ्याचं नाव आहे। जाधव याने एकूण 2 एकर शेती असून यात त्यांनी ऊसाची लागवड केली आहे। तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या ऊसाला जोपासले देखील, मात्र तोडणीवेळी कारखाना ऊस घेऊन जात नव्हता। अखेर याला कंटाळून या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे। दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यातील
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जवळपास 15,000 हेक्टरवरील ऊस शिल्लक आहे. या ऊसाचा प्रश्न मिटला नाही तर मात्र आणखी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळफास घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकरी म्हणत आहेत. गेवराई तालुक्यामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज स्वतःचा ऊस पेटवून स्वतःच्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. खरं तर ऊसाच्या संदर्भामध्ये एवढं विदारक चित्र निर्माण झालेलं आहे. वेळोवेळी साखर कारखानदार असतील, प्रशासन असेल, यांना देखील कळून देखील शेतकऱ्याचा ऊस आज द्यायला तयार नाही. शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. म्हणून आज शेतकरी स्वतः आत्महत्या करून जीवन स्वतःचं संपवत आहे. तर ह्याला कारणीभूत असणारी जी साखर लॉबी आहे, खरं तर यांच्यावर मानवी हत्येचा गुन्हा जे संबंधित शेतकऱ्याने ज्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या कारखाना आहे त्या कारखान्यावर मानवी हत्येचा गुन्हा नोंदवण्याची मागणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करतोय. आणि शासनानं बीड जिल्ह्यातल्या कारखान्याच्या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करून शेतकऱ्याचा ऊस कशा पद्धतीने तात्काळ जाईल ही बघण्याची गरज आहे, अशी मागणी आम्ही करतो. आणि ही साखर संघ असेल, कारखानदार असेल, याचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि संबंधित शेतकऱ्यावर जो आज आत्महत्या केली त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये मानवी हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी आम्ही करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना सद्बुद्धी मिळण्यासाठी शिवसेना 14 मेला करणार महाआरती. शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिली माहिती. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या या आव्हानाला प्रतिआव्हान अमरावतीच्या शिवसैनिकांनी दिले आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासावर लक्ष न देता पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरावर केंद्र सरकार चकार शब्द न बोलणाऱ्या आमदार खासदार जोडीला सद्बुद्धी मिळण्यासाठी शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने अमरावती येथील जागृत पंढरी हनुमान मंदिरात 14 मे रोजी सकाळी 9 वाजता महाआरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिली आहे. नुकताच आता दिल्लीत अमरावती जिल्ह्याचे खासदार आणि आमदार या जोडीनं पत्रकार परिषद घेतली आणि तिथं सांगितलं की येणाऱ्या 14 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आहे आणि त्या दिवशी या जिल्ह्याचे आमदार खासदार हे दिल्लीच्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे की शिवसेनेला सद्बुद्धी मिळो, मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी मिळो. याच्यासाठी माझं हे म्हणणं आहे, तुम्ही अमरावतीवरून मुंबईत गेले, आता मुंबईत दिल्लीच्या हनुमानजीच्या मंदिरात जायची तुमच्यावर वेळ आलेली आहे. तुम्ही थोडं समजून घ्या. आपण गॅस, पेट्रोल, डिझेल याच्यावर बोलत नाही. केंद्र सरकारला आपण पत्र साधं लिहत नाही की याचा दर कमी करा. अमरावती जिल्ह्यातले तरुण बेरोजगार आहे, अमरावती जिल्ह्यातले शेतकरी हवालदिल आहे, पण अमरावती जिल्ह्यातल्या तरुणांचा, बेरोजगारांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा साधा प्रश्नही आपण विचारत नाही. काल परवा अमरावतीत 2 घटना घडल्या, पण आपण नाही आहे. आज आपण अमरावती जिल्हा सोडून 15 ते 20 दिवस झाले बाहेर आहे. तुम्ही तुरुंगातून आल्यावर तुम्हाला अमरावतीत यावं वाटलं नाही, तुम्ही थेट दिल्लीला निघून गेले का? तुम्हाला अमरावती जिल्ह्याच्या लोकांची हेर आली नाही. म्हणून तुम्ही जे सांगता की तुम्ही 14 तारखेला 9 वाजता मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी भेटो, यासाठी तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात प्रार्थना करणार आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीनं 14 मेला सकाळी 9 वाजता पांढरीच्या हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करणार आहोत आणि तिथं महाआरती करणार आहोत की हे या अमरावती जिल्ह्यातलं संकट दूर हो आणि यांना सद्बुद्धी मिळो. उरलेले काही जे 2-2.5 वर्ष आहे तुमच्या टर्मचे, हे तुम्ही इच्छा विकासाकडे लक्ष देऊ, इच्छा तरुणांकडे लक्ष देऊ, इच्छा रोजगाराकडे लक्ष देऊ, पेट्रोल डिझेलच्या भावाकडे लक्ष देऊ. त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठो. विनाकारण सूर्यावर थुंकण्यासाठी फालतूचे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वार्थासाठी माझे निलंबन केलं. आगामी निवडणुका विकास फाउंडेशनचे माध्यमातून आपण लढणार असून विरोधकांना त्याची जागा दाखवून देऊ. चरण वाघमारे यांचा इशारा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर केलेली निलंबनाची कारवाई ही स्वतःचे स्वार्थासाठी केली आहे. भाजपचे आमदार परिणीय फुंके यांच्यामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजपचे मोठे नुकसान झाल्याने भाजप त्यांना परत नागपूरला बोलवणार आहे व त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची अडचण होणार असल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी बावनकुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यास राजी केले. मी त्यांचे स्वागत करीत आहे. आगामी निवडणुका विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लढणार असून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा निलंबित भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिलाय. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमच्या सदस्यांनी भाजपच्या सदस्यांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी पोलिसांना दिली आहे. सदर विषयाचे संपूर्ण चित्रीकरण करून त्यांपासून सर्व तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी चरण वाघमारे यांनी केली आहे. सत्ता स्थापन केली आमच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेसच्या अध्यक्ष, त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं माझा निष्कासन केला. मी त्याचं स्वागत करतो. ॲक्च्युली माझा विरोध होता राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी. तुम्ही राष्ट्रवादीसोबतही जाऊ नका, काँग्रेससोबतही जाऊ नका, तटस्थ ठेवा, म्हणजे पक्षाची इज्जत वाचेल. पण आमच्या नेतृत्वाने राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी बाध्य करण्याचा मला प्रयत्न केला. आमची लढाई राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विरोधात असल्यामुळे आम्ही त्याचा विरोध केला. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापनेसाठी कोणाकडेही बहुमत नसल्यानं आम्ही काँग्रेसच्या बाजूनं अध्यक्षपदासाठी मतदान केला आणि आमच्या बाजूनं काँग्रेसवाल्यांनी उपाध्यक्षपदासाठी मतदान केला. सभागृहामध्ये मतदान सुरू असताना ज्या पद्धतीनं हरकती झाल्या, मतदान केंद्रावर कोणी फॉर्म मागे घेण्यासाठी दबाव टाकत नाही, मतदान केंद्रावर कोणी म्हणजे पक्ष आदेश देऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये आमच्या विरोधात, आमच्या जिल्हा सदस्यांच्या विरोधात म्हणजे भाजपच्या काही जिल्हा सदस्यांनी ज्या पद्धतीनं नेत्याला हाताशी धरून अश्लील शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली, ब्लाऊज फाडला, मंगळसूत्र तोडला, अशा प्रकारचे जे आरोप लावले आहेत त्या आरोपाचा मी निषेध करतो. म्हणजे भाजपला म्हणजे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं केविलवाणी धडपड करावी लागत आहे ते या तक्रारीवरून लक्षात येते. जेव्हा या सगळ्यांना माहीत आहे की पीठासीन अधिकारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, ते व्हिडिओग्राफी करत होते, कोण कोणाच्या अंगावर धावून गेला, कोण म्हणजे मतदानासाठी दबाव टाकत होता, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आहे. आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना, पोलिसांना आहे की कुठल्याही परिस्थितीत ते व्हिडिओग्राफी तपासा आणि मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी ज्यांनी दबाव टाकलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी या कारवाईच्या, या तक्रारीचा निषेध करतो. आणि ज्या पक्षाच्या नेतृत्वाने मोठे मोठे नेते जर पोलिसांवर अशा पद्धतीनं हरकती करून म्हणजे दबाव आणत असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहोत. संकेत पवार, SBN मराठी, भंडारा, गोंदिया. राजद्रोह या गुन्ह्याचा उपयोग राजकीय कारणासाठी होऊ नये. ब्रिटिशांनी आणलेला राजद्रोहाचा कायदा आता गरजेचा आहे का, यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं आहे, असं वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केलंय. भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार आहेत, मात्र त्यांचे अतिरेक होता कामा नये. ब्रिटिशांनी आणलेला राजद्रोहाचा कायदा आता गरजेचा आहे का, यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं आहे. राजद्रोहाचा कलम काढून टाकू नये आणि त्याचा गैरवापर होऊ नये याकरिता काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. राजद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. आदेशामुळे केंद्र किंवा राज्य सरकारला यापुढे राजद्रोहाचे गुन्हे दाखल करता येणार नाहीत. असं असलं तरी या कायद्याअंतर्गत आधी गुन्हे दाखल असलेल्यांना दिलासा मिळेल का हे स्पष्ट झालं नाही. राजद्रोह या गुन्ह्याचा उपयोग राजकीय कारणासाठी होऊ नये यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने यात सुधारणा आवश्यक असे सांगितले. याचाच अर्थ असा की कायद्याचा दुरुपयोग होता असे केंद्र सरकारने देखील मान्य केले आहे. राजद्रोह या गुन्ह्याचा उपयोग राजकीय हितशत्रूंना गारद करण्याकरता होतो. राजद्रोहाचा उपयोग राजकीय हत्यार म्हणून वापरला जातो. अशी जी सार्वत्रिक जो आरोप आणि टीका होत होती त्याकरता सर्वोच्च न्यायालयाने
आज याची सुनावणी घेताना काही अंतरिम आदेश दिले आहे. या अंतरिम आदेशान्वये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांना आजपासून कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध राजद्रोह गुन्ह्याखाली फिर्याद दाखल करता येणार नाही असा मज्जाव करणारा आदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देखील तत्वतः या प्रारूपमध्ये राजद्रोहामध्ये सुधारणा व्हावी, म्हणजे की कोणतंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला यापुढे भविष्य काळात कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध राजद्रोहाखाली गुन्हा दाखल करता येत नाही. हे जरी खरं असलं तरी त्याचा उपयोग पूर्वलक्ष्य प्रभावीने करता येणार नाही. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचे खटले दाखल झाले आहेत ते चालू राहतील किंवा कसे, हा एक प्रश्न. आणि त्यांना आज कुठलाही अंतरिम दिलासा सर्वोच्च न्यायालयात दिला नाही असं सकृतदर्शनी स्पष्ट होतं. दुसरी महत्त्वाची बाब, केंद्र सरकारने यात सुधारणा आवश्यक आहे असे सांगितलं. याचाच अर्थ असा की या कायद्याचा दुरुपयोग होतो असं तत्वतः केंद्र सरकारने देखील मान्य केलं आहे असं गृहीत धरलं जातं. आणि केंद्र सरकारतर्फे कुठली पावलं या संदर्भात उचलली जातात सर्वोच्च न्यायालयाबद्दल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. येळावी ग्रामपंचायतीच्या वॉटर ATMचे उद्घाटन व लोकार्पण संपन्न. तासगावच्या गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. तासगाव तालुक्यातील येळावी येथील ग्रामपंचायतीच्या वॉटर ATMचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. तासगावच्या गटविकास अधिकारी दीपा बापट, माजी सभापती विजयअण्णा पाटील, RR पाटील खरेदी विक्री संघाचे माजी सभापती अनिल नाना पाटील व वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वॉटर ATMसाठी सर्वच यंत्रणा नव्याने व ब्रँडेड कंपनीची वापरलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. ग्रामपंचायतीचे वॉटर ATM सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. वॉटर ATMसाठी ब्रँडेड कंपनीचे साहित्य वापरल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, येळावी विकास सोसायटी व सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक मान्यवर यावेळी उपस्थित होते. SBN मराठीसाठी प्रशांत सावंत, येळावी. कुपवाड शहरातील एका विवाहित महिलेला "तू मला खूप आवडतेस" म्हणून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित दिनेश सुनील ठोकळ याच्या विरोधात पीडित महिलेने कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ठोकळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सकाळी पीडित महिला मेडिकल दुकानात गेली होती. यावेळी संशयित दिनेश ठोकळ हा तरुण तिच्या जवळ येऊन "तू मला खूप आवडतेस" असे म्हणून तिचा विनयभंग केला. यावेळी एका व्यक्तीने ठोकळ याला समजावण्याचा प्रयत्न केला असता ठोकळ यांनी त्या व्यक्तीला शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने ठोकळ याच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. गोंदिया शहरात मुख्य बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेकदा वाहन रस्त्याच्या कडेला उभे असल्याने मुख्य बाजार परिसरात लोकांना येणे जाणे करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. यालाच बघता गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या मागच्या भागात पार्किंग प्लाझा 6,88,00,000 रुपये खर्च करून बनवण्यात आला. हा पार्किंग प्लाझा बनवून तयार झालेला आहे. मात्र प्रशासनाकडून हा पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनाने नगर परिषदेला 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे की 3 दिवसाच्या आत हा पार्किंग प्लाझा सुरू करण्यात यावा, अन्यथा शिवसेना हा पार्किंग प्लाझा शिवसेना स्टाइल मध्ये सुरू करणार असा इशारा दिला गेलाय. और जो 3-4 वर्षों से जो पार्किंग प्लाजा नगर परिषद के नगर विकास मंत्रालय द्वारा जो निधि दी गई थी उसके माध्यम से जो पार्किंग प्लाजा बनाया गया है, यह 3-4 वर्षों से पार्किंग प्लाजा बंद पड़ा हुआ है.
इस पार्किंग प्लाजा को खोलने के लिए हम नगर परिषद में सीईओ साहब को बोला, तो सीईओ साहब ने बोले कि हम 2 दिन के अंदर इसको खोल दिया जाएगा। आज हम ये पार्किंग प्लाजा के देखने आए कि पार्किंग प्लाजा खुला कि आज यहाँ देख सकते हैं जनता को कितने बार जो मार्केट एरिया में इतनी दुविधा हो रही है कि जो जनता के पैसे, शासन के पैसे या करोड़ रुपए का पार्किंग प्लाजा बनाया गया है। इस पार्किंग प्लाजा के करोड़ों की निधि से बनाए गए पार्किंग प्लाजा का जनता को लाभ नहीं मिल पा रहा है। ये हम पार्किंग प्लाजा खोलने आए थे, मगर नगर परिषद के सीईओ करण चौहान साहब ने मुझे 3-4 दिन का हमको टाइम दिया है कि 2-3 दिन के अंदर में इसे खोल देंगे। अगर ये 2-3 दिन के अंदर नहीं खोल दिया जाएगा तो मैं आपके चैनल के माध्यम से बताना चाहता हूँ, गोंदिया जिला शिवसेना स्टाइल में ये पार्किंग प्लाजा जनता की सुविधा के लिए, जनता की दी हुई राशि को उनके सुचारू रूप से लाभ मिलने के लिए शिवसेना अपने स्टाइल में ये पार्किंग प्लाजा का लाभ जनता को मिलने के लिए शिवसेना स्वतः सामने आकर इसको खोलने का काम करेगी। संकेत पवार, SBN मराठी, भंडारा, गोंदिया। माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांनी मंत्र्याच्या PA पैसे द्यावे लागत आहेत असे एका व्हिडिओमध्ये म्हटलंय। यामुळे कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांची नार्को चाचणी केली पाहिजेच, तसेच त्यांची CBI मार्फत चौकशी करून दोषी मंत्री व त्याच्या PAवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना तब्बल 1,70,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे। विष्णू कांबळे यांचा एक व्हिडिओ दिसत आहे। या व्हिडिओमध्ये मंत्र्यांना व त्यांच्या PAंना तिकीट द्यावे लागते। मंत्र्यांच्या PAची हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणाची, गाडीची व्यवस्था वेळोवेळी करावी लागते। त्यामुळे तुमचे काम करावयाचे असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या, अशा प्रकारचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे। शिक्षण विभागामधील भ्रष्टाचारमध्ये आणि कोण मंत्री व त्यांचे PA, अधिकारी, पदाधिकारी सामील आहेत हे उघडकीस येणे आवश्यक आहे। म्हणूनच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। कांबळे व सोनवणे यांची नार्को टेस्ट करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तसेच विष्णू कांबळे व सोनवणे यांच्या भ्रष्टाचाराची CBI मार्फत चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडीस येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सांगली जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विनयकुमार सोनवणे यांना 1,70,000ची लाच घेताना या ठिकाणी रंगेहात पकडलेला आहे। ते अटकेत असतानाच शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचा कालच एक व्हिडिओ इथल्या लोकल न्यूज चॅनलवरती व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते विष्णू कांबळे असे बोलताना दिसत आहेत की या शिक्षण विभागामधील लोकांची लाच स्वीकारताना त्या लोकांना ते सांगत आहेत की आम्हाला मंत्र्यांच्या PAंना या ठिकाणी पाकीट द्यावे लागते, वेळोवेळी ते इकडे येतात, त्यांची राहण्याची व्यवस्था मोठ्या हॉटेलमध्ये करावी लागते, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागते, त्यांच्यासाठी गाड्याची व्यवस्था करावी लागते। त्याच्यामुळे तुमचे जर काम करावयाचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारचे वक्तव्य त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेले दिसून येत आहे। याचाच अर्थ या शिक्षण अधिकाऱ्यांना कोणत्या तर एका मोठ्या मंत्र्यांच्या PAने या ठिकाणी आदेश दिलेला आहे, कोणत्या तर या ठिकाणी वसुलीचं टार्गेट दिलेलं आहे। त्याच्यामुळे ते प्रत्येक शिक्षकाला वेटीस पकडून या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय ते त्यांचे कोणत्याही फाईलवर सही न करण्याचे या ठिकाणी ते काम करत आहेत। त्याच्यामुळे या शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची नार्को टेस्ट होऊन त्यांच्यावर कोणत्या मंत्र्याचा या ठिकाणी दबाव होता, त्यांना कुठल्या मंत्र्यांचा आदेश होता, ते कोण PA आहेत की त्यांच्यासाठी ते हॉटेलमध्ये जेवण खाण्याची, गाड्याची व्यवस्था करत होते, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणे आणि त्यांच्यावर कडकात कडक कारवाई होणे गरजेचं आहे। आणि लवकरात लवकर त्या विष्णू कांबळेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, ही अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। आत्ताच आम्ही नुकतंच या ठिकाणी होम DSPना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। लवकरात लवकर याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी तीव्रपणे या ठिकाणी आंदोलन करेल। वेळ प्रसंगी न्यायालयात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जाईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार,
इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मोठी बातमी. राजद्रोहाचं कलम तुर्तास स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. 2014-2019 दरम्यान देशद्रोह कायद्याअंतर्गत 326 गुन्हे, केवळ 6 दोषी. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र. खलिस्तावादांचं स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. मिरजेत खासगी सावकारावर तक्रार करणाऱ्या फिर्यादीवरच प्राणघातक हल्ला. 2 हल्लेखोर फरार. जोखमीच्या जीवाला धोका. पोलिसात गुन्हा दाखल. कुस्ती, कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांना आणखी अच्छे दिन. बक्षिसासाठी 1 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगलीत घोषणा. इस्लामपूर येथे 24व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन. राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं. बाळा नांदगावकरांची पत्रकारांना माहिती. दरम्यान हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करते तीच राज्यात मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. पुण्यातील धक्कादायक घटना. 11 वर्षांच्या मुलाला आईबापाने कोंडलं. 22 कुत्र्यांसोबत 730 दिवस. 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. 2 वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम. राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत, पण भाजप राज ठाकरेंना काम झालं की वाऱ्यावर सोडेल. नीलम गोऱ्हे. अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणात ड्रॉप आणि पास करणारे 2 नेते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे इस्लामपूर येथे वक्तव्य. रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.